नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी मूलभूत तत्व आहेत त्यांची थोडक्यात चर्चा करूयात. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भारतानं आपलं परराष्ट्र धोरण यशस्वीरित्या राबवलेलं आहे आणि ते तयार करण्यामध्ये पंडित नेहरू यांचा मोलाचा वाटा होता. म्हणजे नेहरूंनी एका अर्थानं भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला असं आपल्याला म्हणता येईल. या भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी मूलभूत तत्व आहेत ती सारांशानं 8 ते 10 मुद्द्यांमध्ये आपल्याला सांगता येतात. एक म्हणजे पहिलं तत्व जे होतं ते म्हणजे आपण अलिप्ततेच्या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातले आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका खंडातले अनेक देश स्वतंत्र झाले. वसाहतवाद संपुष्टात आला. पण वसाहतवाद संपुष्टात येण्याच्या बरोबर दुसरी क्रिया होत होती दुसऱ्या महायुद्धानंतर, ती म्हणजे अमेरिका आणि रशिया असे 2 गट जागतिक राजकारणामध्ये पुढे आले आणि त्यामुळे ह्या दोन्ही गटांपासून आपण अलिप्त राहून आपला विकास साध्य करायचा असं धोरण भारतानं स्वातंत्र्यापासूनच ठरवलेलं होतं. म्हणजे कोणत्याही लष्करी गटामध्ये आपण सामील व्हायचं नाही, दोन्ही गटांशी सुरक्षित अंतर राखायचं आणि आपलं हित साध्य करून घ्यायचं असा या अलिप्ततेच्या धोरणाचा विस्तार किंवा अर्थ आपल्याला सांगता येऊ शकतो. परस्पर विरोधी स्वरूपामध्ये संलग्न होणाऱ्या गटांच्या राजकारणापासून अलिप्त असा पंडित नेहरूंनी अलिप्ततेच्या धोरणाचा अर्थ सांगितलेला होता. आणि गेल्या 70-75 वर्षामध्ये आपला जो आर्थिक, तांत्रिक किंवा औद्योगिक विकास झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे आणि ते केवळ आणि केवळ अलिप्ततेच्या धोरणामुळे शक्य झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जी लष्करी स्पर्धा सुरू झाली आणि ती अतिशय तीव्र बनत गेली, त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका जगापुढे राहिला. दहशतीचा समतोल ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं वातावरण जगामध्ये राहिलं. अशा वातावरणामध्ये आफ्रिका आणि आशिया खंडातील देशांना एकत्र करून दोन्ही राष्ट्रगटांपासून अलिप्त राहणं कसं सुरक्षित आहे याची जाणीव भारतानं करून दिली आणि त्यातून अलिप्ततावादी चळवळ सुद्धा आकाराला आलेली आपल्याला दिसते. भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे किंवा भारताचा आज जे जागतिक स्थान आहे ते या अलिप्ततावादी धोरणामुळे शक्य झालं असं आपल्याला एका अर्थानं म्हणता येऊ शकतं. आणि त्यामुळे जगात शांतता निर्माण करण्यासाठी कोणत्याही राष्ट्रगटापासून बाजूला राहायचं आणि आपलं हित साध्य करायचं अशा पद्धतीचा विचार भारतानं त्यावेळी केला आणि तोच अजूनही आपण कायम ठेवलेला आहे. दुसरं म्हणजे आपला वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवादाला विरोध आहे. म्हणजे हे दुसरं आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य सांगता येऊ शकतं किंवा त्याचं तत्व सांगता येऊ शकतं. वसाहतवाद हा म्हणजे कसं झालं की व्यापारी म्हणून आले आणि नंतर राज्यकर्ते बनले असं आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रांच्या बाबतीमध्ये झालं आणि त्यामुळे इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, डच यांच्या वसाहती नंतर तयार झाल्या आणि वसाहतीतून वसाहतवाद आणि नंतर साम्राज्यवादामध्ये रूपांतर झालं. आणि साम्राज्यवादाची झळ सगळ्यात जास्त जर कुणाला बसली असेल तर ती भारताला बसलेली होती आणि त्यामुळे भारतानं सुरुवातीपासून वंशवाद, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या तीनही घटकांना विरोध केलेला आपल्याला दिसतो. साम्राज्यवाद ज्या देशात आहे त्या देशाची प्रगती सर्व बाजूने खुंटते याच्यावरती भारताचा विश्वास आहे आणि भारताला त्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे आपण साम्राज्यवादाचा विरोध केला आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर लगेच अनेक आशिया खंडातील आणि आफ्रिका खंडातील देशांच्या स्वातंत्र्य लढ्यांना आपण प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला, त्यांच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. म्हणजे आपण ते कृतीतून दाखवून दिलं की आमच्या साम्राज्यवादाला आणि वसाहतवादाला विरोध आहे. इंग्रजी सत्ता भारतात असताना वंशभेद काय असतो याची जाणीव भारताला होती आणि त्यामुळे असं दुःख पुन्हा दुसऱ्या कुठल्याही देशाच्या वाट्याला येऊ नये
ही भूमिका भारताची राहिलेली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींना सुद्धा वंशभेदाचा अनुभव आलेला होता आणि त्यांनी त्याच्या विरोधामध्ये लोकांना संघटित सुद्धा केलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर वंशवादाला तिलांजली देणं हे भारताच्या एकंदर परराष्ट्रीय धोरणाचं अंगभूत तत्व राहिलेलं आपल्याला साधारणतः दिसतं आणि म्हणून आपण वंशभेदाच्या विरोधामध्ये जागतिक पातळीवरती आघाडी सुद्धा उघडलेली होती. दक्षिण आफ्रिकेवरती बहिष्कार घालावा सगळ्या राष्ट्रांनी यासाठी आपण जनमत तयार केलं. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ज्या काही प्रश्न सातत्यानं चर्चेला आले त्या संदर्भामध्ये भारतानं आपली भूमिका घेतलेली होती. रोडेशियातल्या वंशवादी राजवटीच्या विरोधामध्ये सुद्धा भारतानं सतत विरोध केलेला होता. फिजी हे जे छोटंसं बेट आहे त्या बेटावरती सुद्धा जो वांशिक प्रश्न निर्माण झालेला होता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा भारतानं तिथल्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली होती. जिथे तिथे वांशिक संघर्ष झाले त्या संघर्षामधल्या शांती सेनेमध्ये भारतानं आपलं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एका अर्थानं भारतानं वंशवादाविरोधाचं जे धोरण होतं ते कृतीत सुद्धा आणलं होतं. म्हणजे नुसतंच डॉक्युमेंटरी किंवा काय म्हणायचं त्याला की एका पुस्तकी दस्तऐवज अशा पद्धतीचं हे धोरण राहिलं नाही तर ते कृतीतलं धोरण होतं असं आपल्याला म्हणता येईल. तिसरा मुद्दा या संदर्भामध्ये सांगता येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेवरती भारतानं कायम भर दिलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात शीतयुद्धाचं वातावरण होतं आणि या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी हे भांडवलशाही आणि साम्यवादी विचारसरणी या दोन विचारसरणींमधला हा संघर्ष होता आणि त्यामुळे अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांनी या विचारप्रणालींच्या साहाय्यानं जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांना आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न केला, आपल्या गटात ओढण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनेक लष्करी गट आणि प्रतिगट तयार झाले. शह-प्रतिशहाचं राजकारण सुरू झालं. तीव्र अशी शस्त्रास्त्र स्पर्धा झाली. अण्वस्त्र स्पर्धा टोकाला गेली आणि त्यातून विनाशक शस्त्र जी होती ती मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाली आणि त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका जगापुढे निर्माण झाला. आणि अशा पार्श्वभूमीवरती जगाला सुरक्षिततेची गरज होती, शांततेची गरज होती. नवीन राष्ट्र जी स्वतंत्र झालेली होती त्यांना विकासाकडे वाटचाल करायची होती आणि ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारतानं आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि शांततेवरती भर दिला आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार सुद्धा केलेला आपल्याला दिसतो. चौथा तत्व किंवा चौथा मुद्दा परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भामध्ये सांगता येतो तो म्हणजे आफ्रिका आणि आशिया खंडातील राष्ट्रांबरोबर मैत्रीचे संबंध भारतानं प्रस्थापित केले. म्हणजे जगातील सगळ्या देशांशी भारताचे सहकार्याचे आणि मैत्रीचे संबंध आहेत किंवा राहावेत अशा पद्धतीची भूमिका भारतानं पहिल्यापासून घेतलेली आहे आणि विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांशी विशेष स्वरूपाचं सहकार्य भारतानं केलेलं आपल्याला दिसतं. कारण भारताप्रमाणेच आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश हे वसाहतींच्या खाली काम म्हणजे गुलामगिरीमध्ये खितपत पडलेले होते. अशा राष्ट्रांशी भारतानं आपलं संबंध प्रस्थापित केले, त्यांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि एवढंच नाही तर त्या सगळ्यांचं एक संघटन बनवून आपला एक वेगळा आवाज जागतिक पातळीवरती निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भारतानं केलेला आपल्याला दिसतो आणि त्यातून अलिप्त राष्ट्र गट तयार झाला आणि त्याचं नेतृत्व सुद्धा भारतानं केलं खूप वर्ष असं आपल्याला म्हणता येईल. आणखीन एक मुद्दा या संदर्भामध्ये चर्चेला घेता येण्यासारखा आहे तो म्हणजे पंचशील तत्वांचा आदर भारतानं केला. म्हणजे जगातल्या राष्ट्रांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य निर्माण झालं पाहिजे, त्यांच्यात निर्माण झालेले वाद शांततेच्या मार्गाने सोडवले गेले पाहिजेत, यासाठी भारतानं पंचशील तत्व जी होती ती स्वीकारली. 1954 मध्ये बांटुंग इथे भरलेलं जे अलिप्ततावादी राष्ट्रांचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंनी त्याची मांडणी केली आणि त्यानंतर 1954 मध्ये भारत आणि चीन यांनी एक करार करून पंचशील तत्व स्वीकारली होती.
आता या पंचशिलामध्ये नेमकं काय आहे? एक म्हणजे एकमेकांच्या प्रादेशिक एकात्मतेबद्दल आणि सार्वभौमत्वाबद्दल आदर बाळगणं. दुसरं म्हणजे दुसऱ्या राष्ट्राच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप न करणं. तिसरं म्हणजे परस्परांच्या प्रदेशावरती आक्रमण न करणं. आणि चौथा मुद्दा जो होता तो म्हणजे राष्ट्रीय समता आणि परस्परांचं हित सांभाळून सगळे प्रश्न जे असतील ते सहकार्याच्या मार्गाने सोडवले जावेत किंवा त्याच्यावरती भर दिला जावा. आणि पाचवं तत्व जे होतं ते म्हणजे शांततामय सहजीवन आणि आर्थिक सहकार्य याच्यावरती भारतानं भर दिलेला होता. ही पंचशील तत्व भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी करार करून स्वीकारली. पण 1962 मध्ये चीननंच त्या कराराचा भंग केला आणि भारतावरती नंतरच्या कालखंडामध्ये युद्ध लादलेलं होतं. पण तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून भारतानं नंतर सैनिकी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आपली भूमिका जी आहे ती अगदी फार पूर्वीपासूनची आहे की भारताचं परराष्ट्र धोरण हे शांतता आणि सहकार्यावरती आधारित राहील. सहावा मुद्दा या तत्वांच्या संदर्भामध्ये सांगता येतो तो म्हणजे दोन्ही महासत्तांबरोबर आपण मैत्रीचे संबंध ठेवलेले होते सुरुवातीपासूनच्या कालखंडामध्ये. म्हणजे अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रगटामध्ये आपण सामील व्हायचं नाही हे आपण स्वातंत्र्यापूर्वीपासूनच ठरवलेलं होतं. म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये ज्या गोष्टी ठरल्या त्याचा भाग नाही, तर त्याची पूर्वपीठिका आधीपासूनच तयार झाली होती. नंतर ती आपण प्रत्यक्षामध्ये आणली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रज आणि फ्रेंच यांची सत्ता नामशेष झाली संपूर्ण जगभर आणि त्यातून अनेक नवीन स्वतंत्र देश तयार झाले. आणि त्याबरोबरच दुसऱ्या महायुद्धाचा आणखीन एक परिणाम असा होता की अमेरिका आणि रशिया असे दोन महासत्ता निर्माण झाले आणि या दोन महासत्तांनी जगभर धुडगूस घातलेला होता. अक्षरशः शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये शस्त्रस्पर्धा तीव्र झाली होती. अण्वस्त्रांसारखी विनाशक शस्त्र निर्माण झाली होती. म्हणजे एका बाजूला नवस्वतंत्र अविकसित देश आणि दुसऱ्या बाजूला विकसित देश की ज्यांची युद्ध लालसा जी होती ती मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली होती. अशा विषमतापूर्ण वातावरणामध्ये या दोन्ही टोकांना दोन बाजूला ठेवून आपला विकास साध्य करणं हे फार मोठं आव्हान भारतासमोर होतं आणि ते आपण पेललं. म्हणजे भारतानं अमेरिका आणि रशिया या दोन्ही राष्ट्रांना समान अंतरावरती राखून त्यांच्याकडनं मदत घेऊन प्रसंगी आपला आर्थिक विकास साध्य केलेला आपल्याला दिसतो. ही वस्तुस्थिती आहे. परराष्ट्र तत्वांच्या बाबतीमध्ये आणखीन एक मुद्दा सांगता येण्यासारखा आहे तो म्हणजे दक्षिण आशियातील राष्ट्रांबरोबर विशेष अशा मैत्रीपूर्ण संबंधांवरती आपण भर दिलेला आहे. आता दक्षिण आशिया म्हणजे कुठला भाग येतो? भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान असे हे 8 देश जे आहेत या 8 देशांचा मिळून दक्षिण आशिया हा टापू तयार होतो. त्याला भारतीय उपखंड असं सुद्धा म्हणतात. आणि ह्या उपखंडामध्ये लष्करी आर्थिक दृष्टिकोनातून भारत ही एक महासत्ता आहे. एका अर्थानं भारत हा सगळ्यात मोठा देश आहे आणि त्यामुळे भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन इतर राष्ट्रांचा जो आहे तो सुद्धा एका न्यूनगंडानं पछाडलेला अशा पद्धतीचा आहे. आणि तरीसुद्धा भारतानं या देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यावरती भर दिलेला आहे. याचं कारण असं आहे की या देशांमध्ये घडणाऱ्या ज्या काही घडामोडी असतात त्या घडामोडींचे बरे वाईट परिणाम, चांगले वाईट परिणाम जे असतात ते भारतामध्ये दिसतात आणि त्यामुळे मग भारताला या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात एका परीनं असं आपल्याला म्हणता येईल. आता भारतानं पाकिस्तानबरोबर 4 युद्ध खेळली तरीही पाकिस्तानबरोबर मैत्रीचे संबंध असले पाहिजेत अशाच पद्धतीची आपली भूमिका राहिलेली आहे. म्हणजे भारतानं तर मोस्ट फेवर नेशनचा दर्जा पाकिस्तानला दिलेला होता. ही वस्तुस्थिती आहे. नेपाळ आणि भूतानसारखी राष्ट्र जी आहेत की जी दळणवळणासाठी भारतावरती अवलंबून राहतात आणि त्यामुळे त्यांना ते जे ट्रान्झिट्स असतात ते खुले करून देणं हे आपलं कर्तव्य ठरतं. म्हणजे एका अर्थानं भारताशी वाकड्या नजरेनं बघणं हे नेपाळ आणि भूतानसारख्या देशांना
परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा नेपाळने एकदा तसा प्रयत्न केला होता. तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी नेपाळचे ट्रान्झॅक्शन जे होते ते बंद केले होते आणि त्यातून त्यांना शहाणपण आलं होतं तिथल्या राजांना, तिथल्या राजेशाहीला, आणि त्यामुळे भारताबरोबरचे संबंध त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अलीकडे नेपाळ चीनच्या कच्छपी लागलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे भारताबरोबरचे संबंध त्याचे बिघडलेले आहेत, कारण तिथे कम्युनिस्ट राजवट सत्तेवरती आलेली आहे. पण तरीसुद्धा नेपाळ हा आपला पारंपरिक मित्र आहे, ही भूमिका भारतानं जगजाहीर केलेली आहे आणि ती जपण्याचा भारत प्रयत्न करत असलेला आपल्याला दिसतो. श्रीलंका आणि मालदीवमध्ये जे पेचप्रसंग निर्माण झाले त्याच्यामध्ये सुद्धा भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रीलंकेमध्ये अंतर्गत यादवी जेव्हा निर्माण झाली तेव्हा भारतानं तिथं शांती सेना पाठवलेली होती. मालदीवमध्ये ज्या नैसर्गिक आपत्ती येतात किंवा जे काही पेचप्रसंग निर्माण होतात त्याच्यामध्ये भारताचा हस्तक्षेप हा महत्त्वाचा ठरतो आणि तिथे स्थिरता किंवा सुरक्षितता निर्माण व्हावी, आर्थिक स्थैर्य असावं, ही भूमिका भारताला बजावावी लागते. म्हणजे इतर आपले जे शेजारी देश आहेत या शेजारी देशांमध्ये स्थैर्य कशा पद्धतीनं राहील आणि तिथं लोकशाही कशा पद्धतीनं टिकेल याची जबाबदारी सुद्धा भारताला स्वीकारावी लागते. बांगलादेश निर्मितीमध्ये भारताचं मोठं योगदान होतं. म्हणजे भारतानं पाठिंबा दिल्यामुळेच बांगलादेशची निर्मिती झाली आणि बांगलादेश एक स्वतंत्र राष्ट्र किंवा सार्वभौम राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावरती येऊ शकलं, ही वस्तुस्थिती आहे. पण नंतरच्या काळात बांगलादेश बरोबरचे आपले संबंध थोडेसे बिघडले, तरीसुद्धा भारतानं बांगलादेशकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला नाही. म्हणजे ह्या सगळ्या दक्षिण आशियाई देशांच्या बाबतीमध्ये भारतानं मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. किंबहुना तीच भूमिका बजावणं हे भूराजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. 8वं परराष्ट्रीय तत्व भारताचं सांगता येतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांचं भारतानं नेहमीच समर्थन केलेलं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच भारतानं संयुक्त राष्ट्रसंघाचं सभासदत्व स्वीकारलं. संयुक्त राष्ट्राच्या प्रत्येक कार्यावरती भारतानं विश्वास व्यक्त केलेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रत्येक कार्यामध्ये भारत नेहमी अग्रक्रमानं आघाडीवरती राहिलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि एवढंच नाही तर संयुक्त राष्ट्राच्या वेगवेगळ्या ज्या उपसंघटना आहेत, घटक आहेत, त्या संघटनांमध्ये सुद्धा भारतानं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यामुळे भारत सातत्यानं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचं समर्थन करतो असं आपल्याला म्हणता येईल. जगातले सगळे प्रश्न जे आहेत ते शांततेच्या मार्गाने सुटले पाहिजेत, सहकार्याच्या मार्गाने सुटले पाहिजेत असा विश्वास भारताला आहे आणि त्यामुळे त्यातूनच आपलं शांततेचं धोरण आकाराला आलं असं आपल्याला म्हणता येईल. असे हे 7-8 मुद्दे भारतीय परराष्ट्र धोरणाची प्रमुख तत्व म्हणून आपल्याला सांगता येतात. धन्यवाद.